Next basic feature of life, consciousness, or it is also called as irritability. Consciousness or irritability. It is the most important basic feature of life. And there is no exception. It is universal to all. There is no exception. So it is a defining feature of life. आतापर्यंत आपण सेल्युलर ऑर्गनायझेशनला डिफायनिंग फीचर म्हटलोय, मेटाबॉलिझमला डिफायनिंग फीचर म्हटलेलं आहे. त्याचप्रमाणे कॉन्शियसनेस और इरिटेबिलिटी और रिस्पॉन्सिवनेस is also defining feature of life. What is consciousness or responsiveness or irritability? Every organism can give response to changes in environment. प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम एन्व्हायरमेंट मध्ये होणाऱ्या बदलांना अनुसरून रिस्पॉन्ड करतो, रिॲक्ट करतो. त्याला आपण म्हणतो इरिटेबिलिटी और रिस्पॉन्सिव्हनेस और कॉन्शियसनेस. प्रत्येकाचा रिस्पॉन्स वेगवेगळ्या पद्धतीनं असेल, परंतु प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम एन्व्हायरमेंट मध्ये होणाऱ्या चेंजेसला रिलेटेड रिस्पॉन्ड करतो, रिॲक्ट करतो. एन्व्हायरमेंट मध्ये जे चेंजेस होतात त्यांना आपण म्हणतो स्टिमुलाय. सो स्टिमुलस इज अ चेंज इन एन्व्हायरमेंट and response is a reaction of organism to that particular stimulus. अशा प्रकारे स्टिमुलस रिस्पॉन्स या प्रमाणे काम सुरू असतं. मग स्टिमुलाय किती टाईपच्या आहेत? दोन टाईपच्या. एक external stimulus and second internal stimulus. जर शरीराच्या बाहेर असणाऱ्या एन्व्हायरमेंट मध्ये चेंजेस होत असतील तर त्याला म्हणायचं एक्सटर्नल एन्व्हायरमेंट और एक्सटर्नल स्टिमुलस. आणि मग त्याला रिलेटेड आपण रिस्पॉन्ड करतो, रिॲक्ट करतो. जसं झाडावरती पक्षी बसलेले आहेत आणि आपण त्याच्या दिशेनं दगड फेकला, पक्षी झाडावरचे उडून गेले. आपण त्यांच्या दिशेनं दगड फेकला, हा झाला एक्सटर्नल स्टिमुलस. आणि पक्षी झाडावरचे उडून गेले, हा त्या स्टिमुलसला अनुसरून त्यांनी दिलेला रिस्पॉन्स आहे. सो throwing of stone is a stimulus and birds
तर फ्लाइंग झालं, फ्लाइंग ऑफ बर्ड इज अ रिस्पॉन्स. एक्सटर्नल स्टिम्युलस किती टाईपचे तरी आहेत. जसं आपण लाजाळूच्या झाडाला स्पर्श केला तर तो झाला स्टिम्युलस आणि त्याची पानं पटकन मिटली. दॅट इज अ रिस्पॉन्स गिवन टू दॅट पर्टिक्युलर स्टिम्युलस. एक्सटर्नल स्टिम्युलस असे अनेक टाईपचे आहेत. त्याचबरोबर इंटरनल स्टिम्युलाय सुद्धा आहेत. सगळे चेंजेस बाहेरच्या वातावरणात होतात अशातला भाग नाही आहे. काही चेंजेस आत सुद्धा होतात. जसे भूक लागणे. कोणाच्या सांगण्यानं भूक लागते का? नाही, आत काहीतरी होत आहे. भूक लागणे दॅट इज इंटरनल स्टिम्युलस. आणि लंच घेणे हा त्या स्टिम्युलसला दिलेला रिस्पॉन्स आहे. झोप लागणे हा स्टिम्युलस आहे आणि झोपणे हा रिस्पॉन्स आहे. तहान लागणे हा स्टिम्युलस आहे. पाणी पिणे हा दिलेला रिस्पॉन्स आहे. म्हणजे इंटरनल आत काहीतरी शरीराच्या घडलेलं आहे, बाहेर काहीच नाही आहे. बाहेर काही नाही आहे, शरीराच्या आत काहीतरी घडलं, त्यालाही आपण रिस्पॉन्स देतो. जसं काही कारणानं आपल्या पोटात दुखतंय. पोटदुखी होणं हा आत काहीतरी बदल झालाय ना. का तुम्हाला दुसऱ्याने कोणी सांगावं लागतं का? अरे कालपासून तुझं पोट दुखतं, तुला कसं काय माहित नाही? असं होत नाही. दॅट इज इंटरनल स्टिम्युलस. इंटरनल स्टिम्युलस आणि त्याला रिलेटेड दिला जाणारा रिस्पॉन्स. इथं जर पाहिलं तर जे फोटोग्राफ दाखवलेले आहेत, ज्या बाजूनं लाईट असेल त्या बाजूनं मोमेंट, म्हणजे त्या बाजूनं दिसतंय ना बेंडिंग झालेलं, हे इन्सेक्टिव्होरस प्लांट आहे. इन्सेक्टला खाऊन जगतं आणि ते इन्सेक्टला ट्रॅप करण्यासाठी त्याच्याकडं वेगवेगळे ॲडॅप्टेशन असतात. मुळात इन्सेक्टला खाऊन जगायचं कशासाठी प्लांटनी, हा प्रश्न आहेच. कारण जे प्लांट इन्सेक्टला खाऊन जगतात त्यांच्याकडं स्वतःचे ग्रीन लीव्ज आहेत, म्हणजे स्वतःचं फूड स्वतः तयार करतात. मग जर ते स्वतःचं फूड स्वतः तयार करत असतील तर इन्सेक्टला खाऊन जगण्याचं कारण काय? तर ज्या ठिकाणी नायट्रोजनची कमतरता असलेल्या सॉइल वरती काही प्लांट वाढतात. नायट्रोजन डिफिशियंट सॉइल आणि नायट्रोजनची कमतरता असलेल्या सॉइल वरती काही प्लांट वाढतात. त्यामध्ये हे असे इन्सेक्टिव्होरस प्लांट आहेत. मग त्यांच्याकडे स्वतःचे ग्रीन लीव्ज असतात. ते फोटोसिंथेसिस प्रोसेस करतात, स्वतःचं फूड स्वतः तयार करतात. मग ते इन्सेक्टला का खातात? तर याचं कारण असं आहे की इन्सेक्टला खाऊन आपला डायजेस्टिव्ह, इन्सेक्टला कॅच करणार, आपला डायजेस्टिव्ह ज्यूस सिक्रेट करणार आणि त्या इन्सेक्टच्या बॉडी मधला नायट्रोजन काढून घेणार. तर ते प्लांट इन्सेक्ट का खातं? तर नायट्रोजनची त्याची गरज भागवली जाते यासाठी.
नायट्रोजनची गरज भागवली जाते. आता प्लांटमध्ये अशी काही पर्टिक्युलर सिस्टीम नाही रिस्पॉन्स करण्यासाठी, त्यामुळं प्लांटमध्ये रिस्पॉन्स जे दिले जातात ते मर्यादित स्वरूपाचे आहेत. एखाद्या प्लांटला आपण किल करायला लागलो तर प्लांट मधून काही आवाज येतात का? वाचवा 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 असं काहीच नाहीये. पण एखाद्या प्राण्याला कुणी मारत असेल तर मोठमोठ्यानं आवाज येणार ना. याचा अर्थ असा, प्लांटमध्ये पण संवेदना आहेत परंतु मर्यादित आहेत, त्या व्यक्त होत नाहीत किंवा आपल्याला त्या समजत नाहीत, मायनर आहेत. पण ॲनिमल मध्ये रिस्पॉन्स एकदम क्विक आहे, कारण ॲनिमल मध्ये क्विक रिस्पॉन्स देण्यासाठी त्याला दिलेली आहे निसर्गानं नर्वस सिस्टीम. आपल्या नर्वस सिस्टीमच्या मदतीनं आपण वातावरणामध्ये होणाऱ्या बदलांना क्विक रिस्पॉन्स देतो. नर्वस सिस्टीमचा वापर करून आपण रिस्पॉन्ड करत असतो. तर प्रत्येक ऑर्गॅनिझम अवेअर आहे. एन्व्हायरमेंट बरोबर तो अवेअरनेस दाखवतो, अवेअर आहे तो प्रत्येक ऑर्गॅनिझम. जसे एन्व्हायरमेंट मध्ये चेंजेस होतात तशा प्रकारे प्रत्येक ऑर्गॅनिझम रिस्पॉन्स देतोच. पण आपल्यासारखा एकदम कॉम्प्लेक्स ॲनिमल क्विक रिस्पॉन्स देतो. हायर ॲनिमल्स क्विक रिस्पॉन्स देतात. सो इट इज डिफायनिंग फीचर. मग तुम्हाला क्वेश्चन मनात निर्माण होईल की जो पेशंट कोमामध्ये आहे, कोमामध्ये असणारी व्यक्ती जिवंत तर आहेच, परंतु त्याच्या व्हॉलंटरी ऍक्टिव्हिटी सगळ्या बंद आहेत. मग अशा व्यक्तीबद्दल काय? ती व्यक्ती कोमातून बाहेर येऊ शकते, येऊ शकत नाही, अशा प्रकारचे ऑब्जेक्शन याही फीचर बद्दल घेता येतात. पण ही एक डिफायनिंग फीचर आहे. देर इज नो एक्सेप्शन. मग तुम्हाला क्वेश्चन आतापर्यंतच्या फीचरवर विचारला जाईल, which of the following are defining features of life? 1. मेटाबॉलिझम, 2. सेल्युलर ऑर्गनायझेशन, 3. कॉन्शियसनेस, रिस्पॉन्सिव्हनेस किंवा इरिटॅबिलिटी. अशा 3 फीचर लाईफच्या अशा आहेत की ज्या डिफायनिंग फीचर म्हणून ओळखल्या जातात, त्यांना एक्सेप्शन नाही. त्याच्याशिवाय आणखी काही बेसिक फीचर्स आहेत लाईफच्या. आणखी काही बेसिक फीचर्स आहेत. त्यांची चर्चा आपण करूया. जसे होमिओस्टॅसिस म्हणजे इंटरनल एन्व्हायरमेंट मेंटेन करणे.
लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅन मेंटेन देअर इंटरनल एन्व्हायरमेंट कॉन्स्टंट. प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम आपलं आतलं वातावरण मेंटेन करतो, त्यालाच आपण म्हणतो होमिओस्टॅसिस. आता काही आपल्याला ॲनिमल्स पाहिले, फॉर एक्झाम्पल कोल्ड ब्लडेड ॲनिमल्स. दी कोल्ड ब्लडेड ॲनिमल्स जसं नॉन कॉर्डेट आहेत, कॉर्डेट मध्ये सुद्धा पायसेस आहेत, ॲम्फिबियन्स आहेत, रेप्टाइल सुद्धा कोल्ड ब्लडेड आहेत. They change their body temperature with change in temperature of environment. हाय टेम्परेचर मध्ये त्यांना प्रॉब्लेम येतो, लो टेम्परेचर मध्ये त्यांना प्रॉब्लेम येतो. जसं फ्रॉगचा एक्झाम्पल घेतला आपण, तर हाय टेम्परेचर म्हणजे उन्हाळ्यामध्ये हे फ्रॉग तिथं जमिनीत जाऊन बसतात. म्हणजे हाय टेम्परेचर मध्ये त्यांना प्रॉब्लेम आहे. हिवाळ्यामध्ये लो टेम्परेचर असेल त्याही वेळी ते जमिनीत जाऊन बसतात. हायबरनेशन, ॲस्टिवेशन या पॅटर्नला आपण म्हणतो. कारण हाय टेम्परेचर आणि लो टेम्परेचर त्यांच्यासाठी अडचणीचं आहे. परंतु पावसाळ्यामध्ये बघा, पाऊस पडला, पाणी साठलं, सगळीकडनं फ्रॉग जमा होतात, डराव 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 सुरू होतं. कारण ब्रीडिंगच्या प्रोसेससाठी त्यांना पावसाची म्हणजे पाण्याची आवश्यकता आहे, त्याशिवाय ब्रीडिंग करू शकत नाहीत ते. तर इथं कोल्ड ब्लडेड ॲनिमल्स मध्ये बॉडी टेम्परेचर एन्व्हायरमेंटच्या टेम्परेचर प्रमाणे बदलत राहतं. परंतु वॉर्म ब्लडेड ॲनिमल जर विचारात घेतले, वॉर्म ब्लडेड ॲनिमल्स विचारात घेतले तर त्यांचं बॉडी टेम्परेचर कॉन्स्टंट राहतं इन फ्लक्च्युएटिंग टेम्परेचर ऑफ एन्व्हायरमेंट. बाहेर 40 डिग्री टेम्परेचर असलं तरी आपल्या बॉडीचं 37 डिग्री सेंटीग्रेड आहे की नाही. बाहेर थंडी आहे तरी आपलं टेम्परेचर कमी आहे की नाही, आपलं कॉन्स्टंट आहे. बाहेर टेम्परेचर जास्त असलं तरी आपलं टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. सो आवर बॉडी टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट इन फ्लक्च्युएटिंग टेम्परेचर ऑफ एन्व्हायरमेंट. नॉर्मल कंडिशनला ते बदलत नाही. हिवाळा असो टेम्परेचर 37, उन्हाळा असो टेम्परेचर 37. दिस इज द मेंटेनन्स ऑफ इंटरनल एन्व्हायरमेंट इन फ्लक्च्युएटिंग एन्व्हायरमेंट. मग एन्व्हायरमेंट प्रमाणे ते बदल करू शकतात किंवा एन्व्हायरमेंट कसंही असो आपलं कॉन्स्टंट ठेवू शकतात. या पॅटर्नला आपण म्हणतो होमिओस्टॅसिस. होमिओस्टॅसिस. So homeostasis is important basic feature of life. Then adaptation. Every organism can modify as per change in environment. प्रत्येक ऑर्गॅनिझम जसं एन्व्हायरमेंट बदलतं त्याप्रमाणे आपल्यामध्ये मॉडिफिकेशन करतो. जसं एक्झाम्पल घेतलं आपण, जे प्लांट ड्राय कंडिशन मध्ये डेझर्ट मध्ये राहतात
त्यांच्यामध्ये अनेक महत्त्वाचे ॲडॅप्टेशन असतात टू रिड्यूस द रेट ऑफ ट्रान्सपिरेशन. मग लिव्ज रिड्यूस झाले असतील किंवा असतील तर ते फ्लेशी असतील किंवा लेदरी असतील. ट्रान्सपिरेशनचा रेट कमी होण्यासाठी त्याच्यावरती थिक क्युटिकल असणार आणि इतरही मॉडिफिकेशन त्यामध्ये केलेले असतात. जे डेझर्टमध्ये राहणारे ॲनिमल्स आहेत, फॉर एक्झाम्पल कॅमल, तो डेझर्टमध्ये राहतोय त्यासाठी त्याच्याकडं मॉडिफिकेशन कोणते? लिम्स आर लॉंग, फूट फ्लॅट आहेत कारण वाळूमधून चालता यावं. बॉडी कलर इज लाईक अ कलर ऑफ एन्व्हायरमेंट, प्रोटेक्शनसाठी. आईज, इयर्स अँड नॉस्ट्रिल्स आर प्रोटेक्टेड फ्रॉम सँड. वॉटर स्टोरेज कॅनॉल आहे, त्यामुळं बरेच दिवस पाणी नाही मिळालं तरी चालू शकतं. हम फूड आहे, रिझर्व फूड, बरेच दिवस फूड नाही मिळालं तरी चालू शकतं. व्हेरी कॉन्सन्ट्रेटेड युरिन बाहेर टाकतं, वॉटरचा लॉस होऊ देत नाही. स्किन एकदम थिक आहे, पर्स्पिरेशन मिनिमाइज व्हावं यासाठी. आणि कांगारू रॅट तर डेझर्टमध्ये आढळणारा रॅट आहे, तो कधीही पाणी पित नाही. काही ठिकाणी क्वेश्चन विचारला जातो, कांगारू रॅट नेव्हर ड्रिंक वॉटर. का? कारण कमीत कमी वॉटरवरती जगणारा तो ॲनिमल आहे आणि फूडमधून त्याला जेवढं आवश्यक आहे तेवढं वॉटर मिळतं, त्यामुळं सेपरेट पाणी तो पित नाही. असे अनेक ॲडॅप्टेशन प्लांट आणि ॲनिमलमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर इव्होल्यूशन. इव्होल्यूशन म्हणजे चेंज. सिंपल ऑर्गॅनिझम मध्ये चेंजेस होऊन कंटिन्युअस, ग्रॅज्युअल, ऑर्डरली चेंजेस होऊन कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम तयार होणे, याला म्हणायचं इव्होल्यूशन. सो इव्होल्यूशन इज अ चेंज फ्रॉम सिंपल टू कॉम्प्लेक्स वन. सिंपल ऑर्गॅनिझम मध्ये चेंजेस होतात आणि कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम तयार होतात, त्याला आपण म्हणतो इव्होल्यूशन. लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये इव्होल्यूशन आहे. अँड डेथ. डेथ इज इम्पॉर्टंट फीचर ऑफ लाईफ. आता युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये एका सेलचं रूपांतर 2 सेलमध्ये होतं, त्यामुळं पॅरेंट सेलचं अस्तित्व पुन्हा राहत नाही. त्यामुळं त्यांना नॅचरल डेथ नाही, पण बाकी सर्वांना नॅचरल डेथ आहे, कंपल्सरी आहे, कोणालाही ऑप्शन नाही. जरी ऐतिहासिक कथांमध्ये आपण वाचलं असलं की एखाद्यानं तपस्या केली, वर मिळवला, मला दिवसा मृत्यू नको, मला रात्री मृत्यू नको वगैरे वगैरे काही जरी केलं असलं तरी तो कुठलाही ऑर्गॅनिझम आज शरीर रूपानं अस्तित्वात नाही. बिकॉज डेथ इज अ रूल ऑफ नेचर. तो निसर्गानंच नियम बनवलाय. पण का बनवला? ऑप्शन काही आहे का? अरे ऑप्शन असता तर आपणच शोधला असता ना, आपणच वशिला लावला असता. कारण वशिला लावण्यामध्ये आपल्यासारखं कोणच एक्सपर्ट नाही. पण निसर्गानं कोणालाही ऑप्शन ठेवला नाही. का कंपल्सरी ठेवला? इट कंट्रोल्स द ओव्हर पॉप्युलेशन. ओव्हर पॉप्युलेशन होऊ नये यासाठी प्रयत्न करणे हे त्याचं काम आहे. सो इट कंट्रोल्स द ओव्हर पॉप्युलेशन अँड इट
रिसायकल दी मिनरल एलिमेंट्स. एखादा ॲनिमल समजा आपल्यामध्ये म्हटलं तर डेथ नंतर दहन करणे किंवा दफन करणे किंवा अन्य कुठली प्रथा असेल, जे काही निसर्गाकडून आपण घेतलं ते निसर्गाला कंप्लीट परत देण्याची ती प्रोसेस म्हणजे डेथ. इट इज अ रूल ऑफ नेचर. इट रिसायकल दी मिनरल एलिमेंट्स. अशा त्याचबरोबर सेल्फ मोमेंट लिव्हिंग मध्ये आहेत, नॉन लिव्हिंग मध्ये नाहीत. अशा अनेक प्रकारच्या बेसिक फीचर्स लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये आहेत. सो दीज आर सम बेसिक फीचर्स ऑफ लाईफ.